नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बालाजी सोमवंशी. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 म्हणजेच भूमिती या विषयाची उत्तरासहित प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. त्यामध्ये या प्रश्नपत्रिकेला एकूण 40 गुण असतील, वेळ 2 तास असेल आणि जी काही बोर्डाची परीक्षा द्यायची आहे तुम्हाला, त्या परीक्षेकरिता ही सराव प्रश्नपत्रिका म्हणून आपण पाहणार आहोत. यामध्ये एकूण 5 प्रश्न असणार आहेत. ते सर्वच्या सर्व प्रश्न आपण पाहणार आहोत आणि या प्रश्नपत्रिकेची PDF फॉर्मॅट तुम्हाला मी देणार आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ती डाउनलोड करू शकता आणि नंतर त्याची तुम्ही प्रिंट काढून सुद्धा तुमच्या संग्रही ठेवू शकता. चला तर मग आपण प्रश्नपत्रिकेकडे वळूया. सराव प्रश्नपत्रिका पहिली, गणित भाग 2 भूमिती. त्यामध्ये प्रश्न पहिला ये, अचूक पर्याय निवडा. म्हणजे हा प्रश्न MCQ प्रकारचा असणार आहे. तर सुरुवातीला पहिल्या प्रश्नामध्ये दिले, त्रिकोण DEF आणि त्रिकोण PQR मध्ये कोण D एकरूप कोण Q, कोण R एकरूप कोण E, तर खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे हे ओळखायचं आहे. मग आता हे असत्य आहे हे ओळखते वेळेस आपण याचे दोन त्रिकोण काढले. त्रिकोण DEF, त्रिकोण QRP आपण एकास एक संगतीने नावं दिले. तर या ठिकाणी तुम्हाला कोण D ची संगती कोण Q सोबत आहे आणि कोण R ची संगती कोण E सोबत आहे. मग त्या पद्धतीनं आपण इथं त्रिकोण DEF समरूप त्रिकोण QRP कोको कसोटीनुसार आपल्याला माहिती आहे. या ठिकाणी DE भागिले QR बरोबर EF भागिले RP बरोबर DF भागिले QP बरोबर आहे. या पद्धतीने आपण लिहू शकतो. इथं बाजूची जर तुलना करून पाहिलं तर लक्षात येईल. त्याचप्रमाणे हे C नंबरचं DE भागिले QR बरोबर DF भागिले PQ पण लिहू शकतो आणि EF भागिले RP बरोबर DE भागिले QR हे सुद्धा आपल्याला इथं सांगता येते. परंतु या ठिकाणी हे जे नंबर 2 ला जो दिलेला आहे B, DE भागिले PQ बरोबर EF भागिले RP हे विधान असत्य आहे. हे विधान जे आहे ते असत्य आहे. म्हणून आपलं उत्तर असेल B, DE भागिले PQ बरोबर EF भागिले RP. म्हणून आपण उत्तरामध्ये पर्याय क्रमांक B हे उत्तर लिहिणार आहोत. आता नंतर दुसरा प्रश्न पाहू. वर्तुळ केंद्रापासून 12.5 सेंटीमीटर अंतरावर असणाऱ्या बिंदूपासून वर्तुळास काढलेल्या स्पर्शिका खंडाची लांबी 12 सेंटीमीटर आहे. तर वर्तुळाचा व्यास काढा. आता जशी प्रश्नात माहिती दिली आहे त्या पद्धतीने आपण ह्याला सोडवण्याचा प्रयत्न करू. तर वर्तुळ केंद्रापासून समजा इथं आपण केंद्र गृहीत धरलं. वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर सांगितलंय? 12.5 सेंटीमीटर अंतरावर एक बिंदू आहे. समजा इथे एक बिंदू घेतला आपण. वर्तुळ केंद्रापासून तो 12.5 सेंटीमीटर अंतरावर आहे आणि नंतर इथून काढलेल्या वर्तुळाची स्पर्शिका खंडाची लांबी पण दिली आहे. समजा हे काही स्पर्शिका खंड आणि हे असेल आपलं केंद्र. तर या ठिकाणी कितीचा कोण होईल? 90चा. मग आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयानुसार वाटलं तर ह्याला आपण नावं देऊ ABC. हे अंतर वर्तुळ केंद्रापासून 12.5 हे अंतर दिलेले 12.5 आणि स्पर्शिका खंडाची लांबी दिलेली आहे 12. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार वर्तुळाचा व्यास विचारलाय. अगोदर आपण त्रिज्या काढू. पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय लिहिता येईल आपल्याला? AB कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. AB चा वर्ग बरोबर, आता कर्ण कोणता असेल? 90च्या समोरची बाजू हे BC चा वर्ग आणि इकडची बाजू म्हणजेच BC चा वर्ग वजा AC चा वर्ग. याला सोडवून घेऊ आपण. 12.5 चा वर्ग
वजा 12चा वर्ग, 12.5चा वर्ग, गुणाकार केल्यानंतर आपल्या लक्षात येईल 156.25 वजा 12चा वर्ग 144. याच्यातून 144 वजा करा, किती शिल्लक राहतील? 12.25. 12.25 म्हणजेच याचं वर्गमूळ काढू, एकक स्थानी 5 आहे, याचं वर्गमूळ येईल बघा 3.5. AB बरोबर काय मिळेल आपल्याला? 3.5. पण AB ही काय आहे? वर्तुळाची त्रिज्या आहे, तर व्यास बरोबर काय करावं लागेल आपल्याला? याच्या दुप्पट, 2 गुणिले 3.5 म्हणजेच 7 सेंटीमीटर. आणि पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे 7 सेंटीमीटर, म्हणून आपलं उत्तर असेल 7 सेंटीमीटर. आता तिसरा प्रश्न पाहू. बिंदू उणे 3,4 चे आरंभ बिंदू पासूनचे अंतर डॅश डॅश आहे. आता आरंभ बिंदू पासूनचे अंतर जर सांगायचं असेल तर आपल्याला अंतराच्या सूत्रानं माहित आहे, आरंभ बिंदू पासूनचे अंतर बरोबर वर्गमुळात x वर्ग अधिक y वर्ग. मग आता या ठिकाणी x वर्ग अधिक y वर्ग, x म्हणजे पहिला निर्देशक दिलेला आहे, उणे 3 हा x निर्देशक आहे, 4 हा y निर्देशक आहे. केंद्रापासूनचे अंतर बरोबर वर्गमुळात उणे 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग. याला जर सोडवलं, उणेचा वर्ग जर केला तर धनच येतो, 9 अधिक 4चा वर्ग 16 म्हणजेच वर्गमुळात 25, आणि 25चं वर्गमूळ आपल्याला माहिती आहे 5. म्हणून उणे 3,4 चे आरंभ बिंदू पासूनचे अंतर किती असणार आहे? 5 असेल. म्हणून आपलं पर्याय क्रमांक सी, तिसऱ्याचं उत्तर काय असेल? सी उत्तर असेल आपलं 5 सेंटीमीटर. पहिल्यामध्ये चौथं काय दिलेलं आहे पहा. त्रिकोणी एबीसी मध्ये AB बरोबर 6 वर्गमुळात 3, AC बरोबर 12, BC बरोबर 6, तर कोन Aचं माप काढायचं आहे. तर कोन Aचं माप काढण्यासाठी आपण एक त्रिकोण काढू, मग त्याच्यावरून लक्षात येईल आपल्याला. समजा ह्या त्रिकोणाला नाव देऊ आपण, काय दिलेलं आहे? त्रिकोण एबीसी मध्ये सर्वात मोठी बाजू 12, समजा ही बाजू 12 आहे. त्यानंतर मग सर्वात मोठी बाजू काय असते? आपल्याला कर्ण असते. मग नाव देऊ आपण इथं A, इथं B आणि इथं C. त्यानंतर दुसरी बाजू दिलेली आहे, एक बाजू दिलेली आहे 6 आणि एक बाजू दिली 6, वर्गमुळात 3. आपण कोणती गृहीत धरू शकतो. आता आकृतीचं निरीक्षण जर केलं तर लक्षात येते आपल्याकडे 30-60-90चा जो 30-60-90 त्रिकोणाचा प्रमेयाचा अभ्यास सांगतोय आपल्याला. आता इथं जर बघितलं तर कर्णाच्या निम्मी बाजू आहे बघा, हे 12च्या निम्मी 6, मग 30 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते, म्हणून हा कोण असू शकेल 30चा, हा असेल 90चा, आणि हा इकडं 60 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात 302 पट असते, हे सुद्धा माहिती आहे. म्हणून हा कोण कितीचा असेल? 60 अंशाचा. आणि कशाच्या आधारे सांगू शकतो आपण? 30-60-90 त्रिकोणाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. मग आपल्याला कोणता कोण विचारलेला आहे एबीसी मध्ये? तर कोन Aचं माप, तर कोन Aचं माप असणार आहे किती? 30 अंश. म्हणून पर्याय क्रमांक पहिला उत्तर असेल 30 अंश. चला आता प्रश्न पहिला बी पाहू. बी मध्ये प्रश्न पहिला दिलेला आहे. काय दिलाय प्रश्न पहिला बी? लांबी 35 सेंटीमीटर आणि रुंदी 12 सेंटीमीटर असणाऱ्या आयताच्या कर्णाची लांबी काढा. आता याच्यासाठी आपण एक आयत काढू. या आयताला नावं दिलेली नाहीत, तर आपण आपल्या सोयीनुसार कुठलीही नावं देऊ. समजा ही ए, बी, सी आणि हा डी. हा आयत ABCD आहे. ह्याच्यातली मोठी बाजू दिली आपल्याला कोणती? लांबी 35 आणि रुंदी दिलेली आहे 12. आयत ABCD काढला. मग आता त्याचा कर्ण काढू आणि कर्णाची लांबी काढायची आहे. समजा हा कर्ण AC, तर AC ची लांबी काढायची आहे. तर या ठिकाणी डी या ठिकाणी कोण कितीचा असणार आहे माहिती आहे आपल्याला? 90चा. त्रिकोण ADC मध्ये
पायथागोरसच्या प्रमेयाने कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, AC चा वर्ग बरोबर AD चा वर्ग अधिक DC चा वर्ग. किमती ठेवू. AD ची किंमत आहे 12 चा वर्ग अधिक 35 चा वर्ग. वर्गपाठ असणं गरजेचं आहे आपल्याला. 12 चा वर्ग 144 आणि 35 चा वर्ग एक स्थानी 5 आहे, म्हणजे 5 5 25. 3 च्या नंतर येणारी संख्या 4, 4 त्रिकम 12. 35 चा वर्गाला 1225. दोघांची बेरीज करा. 5 आणि 4 9, 4 आणि 2 6, 2 आणि 1 3, 81 ला 1, म्हणजे हे AC वर्ग बरोबर मिळाले आपल्याला 1369. आपण कर्णाचं AC बरोबर वर्गमूळ काढू. वर्गमूळ 1369 चं वर्गमूळ 37. म्हणून कर्णाची लांबी बरोबर असणार आहे 37 सेंटीमीटर. कर्णाची लांबी बरोबर 37 सेंटीमीटर. आणि हे 1-1 मार्काचे प्रश्न आहेत. शॉर्टकटमध्ये जरी आकृती वगैरे न काढता सोडवलं तरी तुमचं उत्तर बरोबर येणार आहे. तर यानंतर बी मधला दुसरा प्रश्न. हा दुसरा प्रश्न काय दिलेला आहे पहा. सोबतच्या आकृतीमध्ये बिंदू M हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, तर कोन ABC चे माप काढा. आता इथं आकृतीमध्ये बघा त्रिकोण ABC दिला, M हा वर्तुळाचा केंद्र आहे. M हा केंद्र आहे म्हणजेच AC काय असेल हो. AC हा वर्तुळाचा AC हा व्यास असेल. AC हा व्यास आहे. व्यास आहे म्हणजेच कोन B हा अर्धवर्तुळात तयार झालेला आहे. मग अर्धवर्तुळातील कोन किती असतो आपल्याला माहिती आहे. अर्धवर्तुळात अंतरित केलेला कोन हा काटकोन असतो. म्हणून AC हा व्यास आहे. कोन ABC हा अर्धवर्तुळातील कोन आहे. कोन आहे. आपल्याला माहित आहे अर्धवर्तुळात अंतरित झालेला कोन हा काटकोन असतो. अर्धवर्तुळात अंतरित झालेला कोन हा काय असतो. काटकोन असतो. म्हणून कोन ABC बरोबर 90 अंश. ABC बरोबर 90 अंश. किंवा आपण दुसऱ्या पद्धतीने पण सांगू शकतो. अर्धवर्तुळाचं माप 180 आणि अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयाने 180 च्या निम्म 90. त्या पद्धतीने पण तुम्ही सांगू शकता. दोन्ही पद्धतीने लिहिलं तर उत्तर तेच येणार आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न. काय तिसरा प्रश्न. tan 30 ची किंमत लिहा. आता tan 30 ची किंमत फक्त डायरेक्ट तुम्ही उत्तर डायरेक्ट लिहिले तरी माहिती आहे आपल्याला. tan 30 बरोबर टेबलच्या सहाय्यानं काय किंमत दिलेली आहे. 1/3. एवढं उत्तर लिहिलं तरी 1 मार्क मिळेल आपल्याला. tan 30 बरोबर 1/3 आणि ह्या किमती आपल्याला माहिती आहेत. त्यानंतर चौथा प्रश्न. R 0,3 आणि S 0,503 या बिंदूमधील अंतर काढायचं आहे. तर या बिंदूमधील अंतर काढते वेळेस अंतराच्या सूत्राचा वापर करू आपण. तर अंतराच्या सूत्राचा वापर माहिती आहे आपल्याला. काय अंतराचं सूत्र. वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. परंतु आता हे दोन्ही बिंदूचे एक एक निर्देशक आहेत. दोघांचे पण एक एक निर्देशक 0 आहेत. मग त्यावरून आपण आरंभ बिंदूचं सुद्धा सूत्र वापरलं तरी आपल्याला सांगता येईल या ठिकाणी. आपण अंतराचं सूत्र. अंतर बरोबर वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. हे अंतराचं सूत्र. किमती ठेवू. मग काय येणार आहे पहिली किंमत. आता x1 हे काय असतील आपले बघा इथं x1, y1 आणि हे दुसरे असतील x2, y2 हे निर्देशक दोन्ही पण. मग 0 वजा 0 पहिली किंमत असेल 0 वजा
0 कंसाचा वर्ग अधिक दुसरी किंमत y2 किती आहे 503 503 वजा कंसात वजा 3 आणि कंसाचा वर्ग म्हणजेच वर्गमुळात 0 वजा 0 तर 0 आलं 503 अधिक 3 कंसाचा वर्ग बरोबर. आता इथं वर्गमूळ आणि वर्ग कटून जाईल म्हणजेच काय राहील 503 अधिक 3 लसावी किती येतो बघा 3 तिरकस गुणाकार करू आपण 5 अधिक 3 त्रिक 9 बरोबर. आता या ठिकाणी वर्ग आणि वर्गमूळ कटून गेलेला आहे तर 9 5 14 भागिले 3 उत्तर काय असेल. किंवा वाटलं तर आपण पुढच्या स्टेपलाच वर्ग शेवटलाच कट करू वर्ग म्हणजेच इथं सुद्धा काय असेल 14चा वर्ग 14 भागिले 3चा वर्ग. आता वर्ग वर्गमूळ कटून जाऊन फक्त उत्तर काय असेल 14 भागिले सॉरी आता इथं 14 भागिले काय येईल मग हे लसावी 3च आलेलं आहे ना बरोबर आहे 14 भागिले 3. प्रश्न दुसरा ये हा प्रश्न कृतीवर आधारित असणार आहेत. एकूण 3 कृती दिलेल्या असतील त्यापैकी आपल्याला 2 कृती सोडवायच्या आहेत. त्या 2 कृती सोडवते वेळेस प्रत्येकी 2-2 मार्काला दिलेले आहेत. 3 दिलेले असतील 3 पैकी कोणते आपण 2 सोडवू. प्रश्न दुसरा ये मध्ये बघा हे काही पहिली कृती काय आकृतीमध्ये बिंदू एम हा रेख ए बी चा मध्यबिंदू असून सीएम मध्यगा आहे तर ही कृती पूर्ण करायची आपल्याला. मग या ठिकाणी एम हा मध्यबिंदू आहे एम हा काय आहे मध्यबिंदू आहे म्हणजेच कोणकोणते अंतर सारखे असतील हो एम बरोबर एम बी एम बरोबर एम बी हे 2 अंतर कसे असणार आहेत सारखे. आता या दोन्ही त्रिकोणाकडे जर निरीक्षण केलं आपण तर सी हा दोघाचा सामायिक बिंदू आहे. मग दोन्ही त्रिकोण कसे असतील समान उंचीचे त्रिकोण असतील म्हणून इथं एरिया ऑफ त्रिकोण एएमसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण बीएमसी बरोबर दोघांची उंची सारखी आहे म्हणजे त्यांचे क्षेत्रफळ त्यांच्या संगत पायाच्या गुणोत्तराबरोबर असतील. मग एएमसीचा पाया एम इथं काय लिहू आपण एम भागिले बीएमसीचा पाया एम बी बीएमसीचा पाया एम बी हो का एम भागिले एम बी आणि इथं कारण लिहिणार हे 2 त्रिकोण कसे इथं समान उंचीचे त्रिकोण समान उंचीचे त्रिकोण समान उंचीचे त्रिकोण 2 त्रिकोण समान उंचीचे आहेत. मग परत हे एम मध्यबिंदू असल्यामुळं एम बरोबर काय आहे एम बी म्हणजे दोन्हीच्या किमती सारख्याच आहेत म्हणून इथं एम भागिले ह्या एम बीच्या ऐवजी सुद्धा आपण काय लिहू शकतो एम लिहू शकतो म्हणून इथं लिहू आपण एम आणि एम भागिले एम म्हणजेच दोन्ही कटून जाईल बरोबर काय असेल 1 म्हणून पहिल्याचं उत्तर काय असेल 1. त्यानंतर याच्यामध्येच दुसरी कृती काय दिलेली आहे दुसरी कृती आकृतीमध्ये कोन एसीबी हा अंतर्लिखित कोन आहे अंतर्लिखित कोन आहे बिंदू व वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे तर माप कोन एसीबी काढा. ओ ए बरोबर ओ बी आणखीन काय दिलेलं आहे आपल्याला ओ ए बरोबर ओ बी तर ओ ए बरोबर हे का हे ओ ए बरोबर ओ बी हे ओ पासून ए पर्यंत अंतर आणि ओ पासून बी पर्यंत ह्या काय आहेत वर्तुळाच्या त्रिज्या म्हणून कारण काय असेल एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या किंवा फक्त त्रिज्या लिहिलं तरीही चालेल. मग आता इथं तिन्ही बाजू सारख्या झाल्या बघा ओ ए ओ बी आणि ए बी. आता इथं बघा ओ ए ओ बी आणि ए बी वाटलं तर ए बी आपण जोडून घेऊ हा ए बी. मग हा त्रिकोण कोणता असेल हो त्रिकोण ओ ज्याच्या तिन्ही बाजू सारख्या आहेत हा त्रिकोण मिळाला आपल्याला कोणता समभुज त्रिकोण म्हणून इथं काय लिहिणार त्रिकोण ए ओ बी हा या ह्याच्यामध्ये समभुज त्रिकोण आहे ए ओ बी हा
समभुज त्रिकोण आहे. मग माप कोन AOB बरोबर किती असेल? 60 अंश. माप कोन AOB बरोबर असेल 60 अंश. AOB बरोबर 60 अंश. मग पुढं प्रश्नामध्येच विचारलेलं आहे माप कंस AXB बरोबर 60 अंश. माप कंस AXB बरोबर 60 अंश. केंद्रीय कोन व लघुकोनाचे गुणधर्म माहिती आहे आपल्याला. केंद्रीय कोनाचं माप किती असतंय? 60. केंद्रीय कोनाचं माप 60 दिलेलं आहे. मग केंद्रीय कंस माप कंस AXB हे काय पूर्ण कंसाचं माप किती दिले आपल्याला? 60 अंश. केंद्रीय कोनाचं आणि कंसाचं माप कसं असते? सारखंच. मग माप कोन ACB बरोबर 1/2. माप कंस कोणता असेल? हाच कंस असेल. A माप कंस AXB. माप कंस AXB म्हणजेच बरोबर कोन ACB बरोबर हे 1/2 गुणिले याचं माप आले किती? 60. मग 60 भागिले 2 म्हणजेच किती हो? बरोबर 30 अंश. म्हणून कोन ACB चं माप 30 अंश. आता प्रश्न दुसरा A मधलं तिसरं, कारण 3 विचारलेले 2 सोडवलेत आपण. तिसरा, जर साइन थिटा बरोबर 7/25 तर कॉस थिटाची किंमत काढा. मग आपल्याला सूत्र दिलेलंच आहे नित्य समीकरण साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. हे नित्य समीकरण आहे. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. मग इथं साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा, तर साइनची किंमतच आहे आपल्याकडे. काय आहे? 7/25 चा वर्ग अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. तर कॉस वर्ग थिटा बरोबर 1 याचं पक्षांतर केलं 1 वजा काय असेल या दुसऱ्या म्हणजे पहिल्या चौकटीमध्ये 7/25 चा 7/25 चा वर्ग. 7/25 चा वर्ग. कॉस वर्ग थिटा बरोबर ह्याचा वर्ग करून घेऊ आपण. काय येईल मग? 1 वजा 49/25 चा वर्ग 625. मग या दोघांची वजाबाकी करावी लागेल. आणि कशी ती पण? अपूर्णांकाची लसावी आला 625, तिरकस गुणाकार केला हे 1 आणि 625 ला किती येईल? हे 625 वजा 49. मग 625 वजा 49 किती राहतील हो? वजाबाकी करा. 625 मधून 49 गेले किती असतील मग? 576. बरोबर आहे का? 576 भागिले 625. म्हणून ह्या कॉस वर्ग थिटा बरोबर इथं लिहू आपण 576 भागिले 625. आता कॉस थिटा बरोबर दोघांचे वर्गमूळ काढून घ्या. तर कॉस थिटा बरोबर 576 चं वर्गमूळ 24 भागिले 25. म्हणून कॉस थिटा बरोबर 24 भागिले 25 हे तिसऱ्याचं उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न दुसरा B 8 मार्काचा असेल. कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. आपल्याला 5 दिलेले असतील. 5 पैकी आपल्याला 4 उपप्रश्न सोडवायचे. मग त्यामधील पहिला प्रश्न पाहू आपण. काय पहिला प्रश्न? हे 1 नंबरचा. 11, 60, 61 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे किंवा नाही ते सकारण लिहा. आता हे पायथागोरसचं त्रिकूट आहे किंवा नाही ते सांगायचं आपल्याला. मग आता पायथागोरसचं त्रिकूट आहे किंवा नाही हे सांगण्यासाठी आपल्याला माहिती आहे सर्वात मोठी बाजू ही कर्ण असते. म्हणून 11, 60, 61 पैकी 11, 60, 61 पैकी सर्वात मोठी बाजू आहे 61. मग 61 चा वर्ग बरोबर 61 चा वर्ग डायरेक्ट 1 चा वर्ग 1 या अधिक बी कंसाचा वर्ग या पद्धतीने पण आपण वर्ग करू शकतो. किंवा 61 गुणिले 61 तर हा येईल 3721. याला समीकरण 1 म्हणू. नंतर इतर दोन बाजूच्या वर्गाची बेरीज 11 चा वर्ग अधिक 60 चा वर्ग बरोबर
11चा वर्ग आला 121 अधिक 60, 60चा वर्ग 6 6 36 आणि 2 शून्य म्हणजे 3600. दोघांची बेरीज 3600 ने 3721 समीकरण 2 म्हणू याला. मग 1 आणि 2 वरून काय लक्षात येते आपल्याला? मग 61चा वर्ग बरोबर 11चा वर्ग अधिक 60चा वर्ग. 61चा वर्ग बरोबर 11चा वर्ग अधिक 60चा वर्ग 1 व 2 वरून. म्हणून काय सांगता येईल मग? पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासाने कोणतं त्रिकोण दिलेलं होतं आपल्याला? 11 60 61. 11 60 61 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. पायथागोरसचे त्रिकूट आहे. पायथागोरसचे त्रिकूट आहे. यामधीलच प्रश्न दुसरा पाहू. काय दुसरा प्रश्न? हा दुसरा प्रश्न. आकृतीमध्ये रेख आर्यम आणि आर्यन हे स्पर्शिका खंड आहेत. OR बरोबर 10 सेंटीमीटर, वर्तुळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर, तर प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी काढा. मग आपण इथं जोडून घेऊ. कोणतं? हे OM रेषा जोडली. इथं कितीचा कोण असेल? 90चा. आता हे दोन स्पर्शिका खंड आहेत. OR म्हणजे हे O पासून R पर्यंतचं अंतर दिले आपल्याला 10. नंतर वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे 5. मग परत पायथागोरसच्या प्रमेयानं इथं OR माहिती आहे, OM माहिती आहे, MR म्हणजेच स्पर्शिका खंडाची लांबी सांगता येईल आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयानं. कर्ण कोणता आहे? OR. मग पायथागोरसच्या प्रमेयाने किंवा परत त्रिज्या काढल्याच्या नंतर इथं सांगू आपण OM लंब कुणाला आहे? MR. च कारण स्पर्शिका त्रिज्या लंबता. स्पर्शिका त्रिज्या लंबता. मग किमती तर वर दिलेल्याच आहेत. मग काटकोन त्रिकोण OMR मध्ये पायथागोरसच्या प्रमेयाने काय सांगता येईल? मग कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग. तर आपल्याला MR काढायचं आहे. तर MR चा वर्ग बरोबर आपण डायरेक्ट लिहू. कर्णाचा वर्ग काय? OR चा वर्ग वजा OM चा वर्ग. OM चा वर्ग. किमती ठेवा. MR चा वर्ग बरोबर OR किती दिलेलं होतं आपल्याला? OR दिलेला आहे 10. 10चा वर्ग वजा 5चा वर्ग. हे डायरेक्ट घेतलेलं आहे इकडच्या इकडं. बरोबर 10चा वर्ग आला 100 वजा 5चा वर्ग 25. 100 मधून 25 गेले 75 राहिले. मग 75लाच आपण ह्याला 25 गुणिले 3 पण लिहू शकतो बघा. कारण आपल्याला हे काय? याचा वर्ग आहे. तर MR बरोबर वर्गमूळ काढून घेऊ. वर्गमुळात 75 किंवा 25 गुणिले 3. मग 25चं वर्गमूळ निघतंय, 3चं निघत नाही. मग जशास तसं ठेवा. 5 वर्गमुळात 3. MR बरोबर काय मिळालं आपल्याला? 5 वर्गमुळात 3. परंतु आर्यम बरोबर किंवा MR बरोबर NR. वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून काढलेले स्पर्शिकाखंड. वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून काढलेले स्पर्शिकाखंड. आणि हे कसे असतात? किंवा कारण लिहा इथं. वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळास काढलेले स्पर्शिकाखंड.
समान लांबीचे असतात, माहिती आहे आपल्याला स्पर्शिका खंड. म्हणून हे दोन सारखे आहेत, म्हणजेच शेवटी उत्तर लिहिते वेळेस काय लिहिता येईल मग आपल्याला, MR बरोबर 5 वर्गमुळात 3 सेंटीमीटर. 5 वर्गमुळात 3 सेंटीमीटर. तर प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी मिळाली 5 वर्गमुळात 3 सेंटीमीटर. पूर्ण वर्तुळ काढावं लागेल. आता मी इथे कुठलंही मोजमाप न घेता वर्तुळ काढून दाखवतोय. नंतर यामध्ये काय करायचं आहे, वर्तुळावर कोणताही एक बिंदू, समजा आपण इथे एक बिंदू घेतला, तर या केंद्रापासून एका दिशेला त्रिज्या काढून घ्या. अशी त्रिज्या काढून घेतल्यानंतर परत याच्यामध्ये वर्तुळावर जो बिंदू आहे, समजा इथे घेतला आपण कोणता बिंदू, त्याला काहीतरी नाव देऊ, बिंदू M नाव दिलं. मग दोन्ही बाजूला वर्तुळाच्या, आता हा जो M बिंदू घेतलाय, कंपासच्या सहाय्याने इकडे एक चाप काढा, इकडे एक चाप काढा काही अंतरावर. नंतर कंपास मधलं अंतर थोडं वाढवा. नंतर कंपासचं पोलादी टोक या पॉइंटवर ठेवून इकडच्या बाजूला एक चाप, त्याचप्रमाणे इकडच्या बाजूला एक चाप, कंपासच्या सहाय्याने बरं, हे असं डायरेक्ट काढता येणार नाही. नंतर इथे ठेवून परत इकडच्या बाजूला एक चाप काढा, इकडच्या बाजूला एक चाप काढा आणि याच्यातून जाणारी एक रेषा काढा. आणि ही रेषा म्हणजेच तुमची काय असेल, स्पर्शिका असेल. हे अंदाजे काढून दाखवलेलं आहे, पण कंपासच्या सहाय्याने तो आपण योग्य पद्धतीने काढलं तर मार्क मिळतील. आता हा जो व्हिडिओ आहे कंपासच्या सहाय्याने मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, त्यामध्ये तुम्हाला स्पर्शिका कसे काढायच्या ते त्या व्हिडिओमध्ये पहा. प्रश्न क्रमांक 4, बिंदू A उणे 3,4 आणि B 1,4 पासून समान अंतरावर असणाऱ्या एक्स अक्षावरील बिंदूचे निर्देशक काढा. हा चौथा प्रश्न पाहणार आहोत आपण. एक्स अक्षावरील बिंदूचे निर्देशक काढायचे. पण आपल्याला माहित आहे एक्स अक्षावरील बिंदू आहे म्हणजेच त्याचा वाय निर्देशक काय असला पाहिजे, वाय निर्देशक 0 असला पाहिजे. मग समजा आपण गृहीत धरू एक्स अक्षावरील बिंदू, समजा P बिंदू हा एक्स अक्षावर आहे, त्याचे निर्देशक x, y बरोबर, हा कुठं आहे, एक्स अक्षावर, एक्स अक्षावर असल्यामुळं अक्षावर आहे, म्हणून y निर्देशक काय असेल याचा, 0. y निर्देशक 0 असेल. म्हणून याचे निर्देशक P चे निर्देशक काय येतील, मग P चे निर्देशक असतील x, 0. नंतर याचे निर्देशक बिंदू A दिलेला आहे आपल्याला, A चे निर्देशक काय दिले तर उणे 3,4 म्हटलं तर ह्यालाच आपण x1, y1. दुसरा बिंदू दिलाय B 1,4, याचे निर्देशक x2, y2 गृहीत धरू आपण x2, y2. परंतु आपल्याला माहित आहे हे दोन्ही बिंदू कसे आहेत, एक्स अक्षापासून आणि एक्स अक्षापासून हे दोन्ही, समजा बिंदू हा इथं ए असेल, इथं बी असेल आणि इथं बिंदू पी, हे दोन्हीही समान अंतरावर आहेत. म्हणजे दोघांचे अंतर कसे येतं, सारखेच आहेत. म्हणजेच आपल्याला काय सांगता येते, डिस्टन्स ऑफ पी बिंदू गृहीत धरलाय म्हणजेच पी ए बरोबर डिस्टन्स ऑफ पी बी, दोन्ही अंतर सारखे दिलेले आहे. एचं आणि बीचं अंतर दोन्ही पण सारखं आहे. मग अंतराच्या सूत्रानं काय सांगता येईल आपल्याला, वर्गमुळात डिस्टन्स ऑफ पी बी पी ए वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. मग त्या सूत्राचा वापर करू आपण. म्हणजेच या ठिकाणी लिहिता येईल वर्गमुळात, डायरेक्ट सूत्र लिहू, x2 वजा x1, इथं समोरच आहे का, x च्या निर्देशकांची ह्या दोन्हीचे, हे आणि हे, काय असेल मग x वजा वजा 3, x वजा वजा 3 कंसाचा वर्ग अधिक दुसरा निर्देशक 0 वजा 4 कंसाचा वर्ग बरोबर. इकडे सुद्धा
अंतराचं सूत्र वापरू आपण कोणतं? पी पासून बी पर्यंतचं अंतर, म्हणजे हो हे इकडचं घ्या आता, एक्स वजा 1 कंसाचा वर्ग अधिक 0 वजा दुसरा निर्देशक काय दिले ह्याचा? y2 वजा y1 काय असेल मग? y बाय हो काय 0 आणि 4, म्हणजे 0 वजा 4, 0 वजा 4 कंसाचा वर्ग, म्हणजेच वर्गमुळात काय राहील इकडं? उणे उणे अधिक x अधिक 3 कंसाचा वर्ग अधिक 0 उणे 4 म्हणजेच उणे 4चा वर्ग, बरोबर. इकडच्या वर्गमुळात x उणे 1 कंसाचा वर्ग आणि उणे उणे काय होईल इथं? उणे उणे 4चा वर्ग, म्हणजेच x अधिक 3 वर्गमुळात x अधिक 3 कंसाचा वर्ग अधिक उणे 4चा वर्ग 16, बरोबर. वर्गमुळात x वजा 1 कंसाचा वर्ग अधिक 16. दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढून टाकू. दोन्ही बाजूला वर्गमूळ आहेत, म्हणजे वर्गमूळ काढून म्हणजे वर्गमूळ चिन्ह काढू, म्हणजेच काय करावं लागेल? याचा वर्ग करू. दोन्ही बाजूचा वर्ग करू. दोन्ही बाजूचा वर्ग करू काय येईल मग? x अधिक 3 कंसाचा वर्ग अधिक 16, वर्गमुळाचं चिन्ह तेवढं कटून जाईल. इकडं असेल x वजा 1 कंसाचा वर्ग अधिक 16. दोन्ही बाजूचं 16 16 कटून जाईल. दोन्ही बाजूचं 16 16 कटून गेलं. मग x अधिक 3 चा वर्ग करा, a अधिक b कंसाचा वर्ग विस्तारानं x चा वर्ग अधिक 3 दोन्ही 6x अधिक 9 बरोबर x उणे 1 a उणे b कंसाचा वर्ग, x चा वर्ग वजा 2x अधिक 1. चल एका बाजूला घेऊ. x चा वर्ग अधिक 6x वजा x चा वर्ग वजा 2x चा बदल काय होईल? अधिक 2x बरोबर हे 1 आणि इकडचं अधिक 9 असणार, इकडे पाठवा काय असेल? उणे 9. हे x वर्ग कटून जाईल. 6x आणि 2x किती झाले? हे 8x बरोबर 9 मधून 1 गेला 8, पण कसे? उणे 8, म्हणून x बरोबर उणे 8 भागिले 8, म्हणजेच x बरोबर वजा 1. आणि पीचे निर्देशक आपण वर गृहीत धरलेत बघा, x, 0, म्हणजे y निर्देशक तर 0च आहे, म्हणून दुसरा निर्देशक काय असेल आपला? पीचे निर्देशक x अक्षावरील त्या बिंदूचे निर्देशक x, 0 म्हणजेच उणे 1, 0 आहेत. तर मित्रांनो, 40 मार्काच्या पेपरचा व्हिडिओ खूप मोठा होत आहे, त्यासाठी आपण या व्हिडिओचे 2 पार्ट बनवणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ पूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकेचं सोल्युशन आवडलं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. धन्यवाद.